पंचनदीची भटकंती, महाराष्ट्र किनारपट्टीचा एक निवांत होमस्टे. या नोव्हेंबरमध्ये आम्ही आमचे मित्र आणि त्यांच्या लहान मुलासह शहराच्या धकाधकीहून लांब निवांतपणे फेरफटका मारायचं ठरवलं. आम्ही त्यासाठी होमस्टेचा पर्याय स्वीकारला. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील बरीचशी अशी गावे आहेत जी बऱ्याच लोकांना ठाऊक नाहीत. अशा गावाची भेट देऊन तुम्ही तुमचा ताण हळवा करू शकता. मुंबईच्या दक्षिणेला सुमारे 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या दापोली शहराच्या दक्षिणेला वसलेलं पंचनदी हे गाव त्यापैकीच एक. तिथे पोचण्यासाठी रस्ता मार्ग, मुंबईहून सुमारे 5-6 तास प्रवास, मुंबई गोवा हायवेच्या परिस्थितीप्रमाणे निघायच्या आधी रस्त्याची कंडिशन चेक करून पाहायला विसरू नका. रेल्वे रोड मार्ग हा एक चांगला पर्याय आहे. आणखीन दुसऱ्या गाड्यांची मला कल्पना नाही, पण मुंबई गोवा वंदे भारत गाडी मात्र अगदी आशीर्वादासमान आहे. ही गाडी मुंबई CSTMहून पहाटे निघते आणि रस्त्यात ठाणे, पनवेल आणि खेडला थांबा घेते. प्रत्येकी अंदाजे 1500 रुपये तिकीट आहे खेडपर्यंत. मी तसा सूर्यवंशी असून देखील ही गाडी धरायला झोपेची तिलांजली देण्यास तयार आहे. पंचनदी चढण्यास खेड स्टेशनला उतरावं लागतं आणि मग 1.5 ते 2 तासांचा रस्ता मार्ग प्रवास. हा प्रवास तुम्हाला दापोलीहून अजून पुढे नेतो. हीच गाडी परतीला संध्याकाळी 7 वाजता खेडहून घेऊ शकता. तर आमचा प्रवास सुरू झाला भल्या पहाटे सकाळी 6 वाजता. ठाण्याहून आम्ही गाडीत बसलो. तिकीट भाड्यात न्याहारी पण सामील आहे. न्याहारी उठेपर्यंत गाडी खेडला बक्तशीरपणे 8:20 पोहोचली. खेड स्टेशनचा परिसर पावसाळ्यात छानपैकी बहरला होता. त्यामुळे उतरल्यावर प्रवासाचा शीण जाणवत नाही. इथली अजून एक जमाबाजू म्हणजे इथे मिळणारा अप्रतिम वडापाव. खेड स्टेशनहून रिक्षा किंवा STचा बसचा पर्याय आहे पंचनदीपर्यंत पोचायचा. पण आम्ही आधीच एका टॅक्सीचं बुकिंग केलं होतं. ती घेऊन आम्ही खेडून आमच्या पंचनदीच्या होमस्टेला 10:30ला पोचलो. या होमस्टेचं नाव आहे आनंद यात्री. हा 2 मजल्यांचा छोटेखानी बंगला आहे. मालक निलेश आणि साक्षी मयेकर. ते तळमजल्यावर राहतात आणि पाहुण्यांची सोय त्यांनी वरच्या मजल्यावर 3 खोल्यात केली आहे. त्यामुळे तुम्हाला 2 मजले चढत जिन्याने जावे लागते. जर तुमच्याबरोबर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल तर याचा विचार जरूर करावा. मालक निलेश खूप उमद्या स्वभावाचे आहेत. ते आस्थेने पाहुण्यांना हवं नको याची काळजी घेतात. साक्षीबाईंनी उत्तम आचारी आहेत. त्या जे काही म्हणजे अगदी साधा आमटी भात सुद्धा करतील तर त्याला जगावेगळी विलक्षण चव असते. 2 रूम्स, प्रत्येकी 2 व्यक्तींसाठी AC रूम्स आहेत. तिसरी AC रूम थोडी मोठी आहे, त्यामुळे अजून एक खाट टाकून 3ऱ्या व्यक्तीची सोय होऊ शकते. सगळ्या खोल्यांना अटॅच्ड बाथरूम आहेत. आम्ही 2 खोल्या बुक केल्या होत्या. समोरच एक मोठी कव्हर केलेली टेरेस आहे. तिथे जेवणाची सोय होते. तिथे बसून गप्पा-टप्पा करताना वेळ कसा जातो हे सुद्धा लक्षात येत नाही. तिथे बसल्यावर आसपासच्या झाडांवर येणारे जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे आणि जातींचे पक्षी दिसतात. खोलीमध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ नेण्यास बंदी आहे. ते आवर्जून पाळावे. आता आमच्या इथल्या मुक्कामाबद्दल दर दिवशीचा तपशील देतो. पहिला दिवस. रूममध्ये पोहोचून सामान ठेवलं तोपर्यंत आमच्यासाठी चवदार करवंद सरबत आणलं गेलं. थोड्या वेळाने आम्ही चहाची फरमाईश केली. तसा चहा 2 वेळेलाच म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सर्व होतो. पण त्यांनी ती आमची फरमाईश पण पूर्ण केली. प्रवासाचा शीण आणि मुख्य म्हणजे अपुरती झोप. त्यामुळे आता आमचे वेध लागले होते निवांतपणे एक डुलकी काढायची म्हणून. आम्ही तो विचार लागलीच अंमलात आणला. जसं आधी मी सांगितलं तसं मयेकरांकडचं भोजन म्हणजे एक आनंददायी अनुभव असतो. त्यासाठी आधीपासून उपास करायची पण तयारी आहे माझी. दुपारी आमच्या इच्छेप्रमाणे शाकाहारी जेवण वाढण्यात आलं. त्यात उकडीचे मोदक पण सामील होते. जेवून आम्ही बाहेर पडलो. पंचनदी गावाच्या पंचक्रोशीत फिरण्यासारखी बरीच स्थळं आहेत. आम्ही दाभोळ जवळचंच एक बंदर असलेलं छोटं गाव, त्याचवेळी चंडिका मंदिराबद्दल ऐकलं होतं. हे मंदिर एका छोट्याशा प्राकृतिक गुहेवजा जागेत आहे. दगडी मूर्ती स्वयंभू आहे. मूर्तीजवळ पोचायला तुम्हाला दगडी पायऱ्यांचा जिना उतरावावा लागतो. अंधारी गुहा असल्यामुळे रस्ता बघण्यासाठी टॉर्च लाईटची गरज नक्कीच आहे. मी आत्तापर्यंत बघितलेल्या मंदिरापेक्षा विलक्षण मंदिर वाटलं मला. एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. ते दर्शन घेऊन निघाल्यावर आम्ही जवळच्याच कोळथरे किनाऱ्यावर गेलो.
अजून त्या मनाने दुर्लक्षित असल्यामुळे हा बीच अजून स्वच्छ आणि सुंदर आहे. बीचवरून निघेपर्यंत संध्याकाळचे 6:15 होत आले होते आणि अंधार दाटून यायला लागला होता. गाडी दूरवर पार्क करावी लागली होती म्हणून एका अरुंद गल्लीतून रस्ता काढत चालत निघालो. काय कारण असावं ते कळलं नाही, पण रस्त्यावरची बरीचशी घरं उजाड पडली होती. म्हणून अंधार तर मी म्हणत होता, गाडीपर्यंतचा प्रवास जीव मुठीत धरूनच केल्यासारखा झाला. अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला होता. 7 वाजता परत होमस्टेला पोचलो, पण अंधारामुळे आणि वातावरण सुनसान असल्यामुळे रात्रीचे 9 वाजून गेल्याचा अनुभव येत होता. कोकण प्रदेशाची ओळख त्याच्या सी फूडने जास्त प्रचलित आहे, म्हणून आम्ही रात्रीच्या जेवणासाठी पॉम्फ्रेट थाळीसाठी सांगितलं होतं. थाळीत एक तळलेला पॉम्फ्रेट माशाचा मोठा पीस, कोळंबीची आमटी, भाकरी, भात आणि सोलकढी होती. इतकं चवदार सागरी जेवण असलं तर मी फक्त जेवायला म्हणून परत या होमस्टेमध्ये येऊन राहू शकतो. दुसरा दिवस. आदल्या दिवशीची तडतड अनुभवून आम्ही दुसरा दिवस जरा सबुरीनं घ्यायचं ठरवलं. त्यामुळे जेवणापर्यंत तिथेच आराम केला. दुपारचं जेवण आम्ही पन्हाळकाची गुफा बघायला निघालो. त्यात सुमारे 30 बौद्ध आणि हिंदू गुफा आहेत. त्या सर्व दगड कोरून काढल्या आहेत. इथे तुम्हाला एक भव्य उंच स्तंभ आणि शिल्पकाम दिसेल. भंगलेलं बरंचसं स्थापत्य पण दिसतं. आम्ही इथे भरपूर वेळ घालवला आणि मग होमस्टेला परतलो. रात्रीच्या जेवणात आम्ही तळलेला सुरमई मासा, अंड्याची करी, भाकरी, भात आणि सोलकढी घेतली. एक छान मेजवानी झाली ती. पोट भरलं तरी मन तृप्त होत नव्हतं. तिसरा दिवस. न्याहारीसाठी आम्हाला घावन चटणी मिळाली. खरोखरीचा कोकणी नाश्ता. घावन म्हणजे नीर डोशासारखा प्रकार. नारळाच्या चटणीबरोबर अफलातून लागतो. नाश्त्यानंतर आम्ही लाडघर येथील प्रसिद्ध दत्त मंदिराच्या दर्शनाला गेलो. हे मंदिर एका टेकडीच्या टोकावर आहे. तेथून लाडघर किनाऱ्याचं विहंगम दृश्य दिसतं. खूप छान शांत परिसर. सागराकडे बघत स्वतःच्या मनात वाकून बघत विचार करण्यात वेळ भरकन निघून जातो. होमस्टेला पोहोचून हलकंसं जेवण केलं. आम्ही मग लगेच खेड स्टेशन गाठायच्या तयारीला लागलो. आता आमची भटकंती संपवून गाडी धरून घरी परतायचे वेध लागले होते. तुम्हाला तणावमुक्त व्हायचे असेल तर हा होमस्टे एक उत्तम पर्याय आहे. जवळपासची ठिकाणं बघा, आरामात आणि सगळा ताण दूर करा. आनंद यात्रेची टॅगलाईन आहे, जेवायची आणि राहण्याची उत्तम सोय, आणि ते खरंच आहे. भेट देण्यासारखी जवळची स्थळं म्हणजे कोळथरे बीच 3 किलोमीटर, भगवान परशुराम भूमी 9.4 किलोमीटर, दाभोळा जेटी 10 किलोमीटर. गुहागरला जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे इथली फेरी सर्व्हिस. गुहागरला व्याडेश्वर महादेव मंदिर, दुर्गादेवी मंदिर वगैरे बघू शकतो. परत होमस्टेसाठी त्याच दिवशी तसंच यायचं. पन्हाळकाची गुफा 18 किलोमीटर, लाडघर बीच आणि दत्त मंदिर 19 किलोमीटर, केशवराज मंदिर 26 किलोमीटर, कड्यावरचा गणपती अंजरले 46 किलोमीटर. आनंदयात्री होमस्टेबद्दल अजून काही. ही वास्तू गावाच्या मध्यात आहे. गाव सहसा दिवसभर शांत असतं, म्हणून याला पार्टीचं स्थळ न समजता जास्त गोंगाट होऊ देऊ नका, जेणेकरून गावातल्या रहिवाशींना त्रास होईल. मालक हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मेहनत करतात. त्यांना ते स्वच्छ ठेवण्यात साथ द्या. पाहुण्यांसाठी येण्या जाण्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे. प्रत्येक रूममध्ये जरुरी सामान ठेवलेले असते, जसं की टूथपेस्ट, साबू, शॅम्पूचे सॅचे, हँडवॉश, फ्लिपफ्लॉप, टॉवेल्स वगैरे. मालक कॅब सर्व्हिस पण देतात. जेवण टेरेसमध्येच देतात, त्यामुळे रूममध्ये काही खाद्यपदार्थ नेणे टाळावं. गावातले रस्ते चिंचोळे असतात. स्वतःची गाडी पार्क करताना याची जाणीव ठेवा. मला वाटतं एवढी माहिती तुम्हाला तुमचं मुक्काम आनंददायी करण्यासाठी पुरेशी आहे.